नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीला महत्त्वपूर्ण विचारले जाणारे प्रश्न, जे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास प्राचीन महाराष्ट्रामध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. तुम्ही या व्हिडिओतून पोलीस भरतीची तयारी, तलाठी, सहसेवा व इतर सर्व परीक्षांची तयारी करू शकता. चला मित्रांनो, तर बघूया महाराष्ट्राच्या इतिहासामधला पहिला भाग प्राचीन महाराष्ट्र. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मानवी संस्कृती कोणत्या युगाशी संबंधित आहे? आता इथं काय विचारलं आहे की प्राचीन मानवी संस्कृती कोणत्या युगाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, अश्मयुग. अश्मयुगाशी संबंधित आहे. म्हणजे अश्मयुग हा मानवाच्या इतिहासातील सर्वात प्राचीन कालखंड मानला जातो. या काळात मानव दगडी हत्यारे वापरत असे व शिकार करून जीव जगत असा मानला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अश्मयुगीन अवशेष प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडले आहेत? कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडले मित्रांनो? याचं उत्तर हा आहे. तर मित्रांनो, इथं एक असं म्हणायचं मला की असा परफेक्ट म्हणजे फिक्स माहीत नाही आहे, कारण की अश्मयुगीन अवशेष महाराष्ट्रात गोदावरी, भीमा, प्रवरा, तापी अशा अनेक नदी खोऱ्यात सापडलेला आहे. त्यामुळे एका पर्यायाला निश्चित उत्तर म्हणजे योग्य नाही. पण ऑप्शनमध्ये जर तुम्हाला गोदावरी असेल तर आधी गोदावरी करा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचे महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचे पुरातन महत्त्व विचारलेले आहे. तर स्थळ कोणते मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, इमानगाव. कोणता? तर इनामगाव हे आहे. इनामगाव हे पुणे हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचे अत्यंत महत्त्वाचे उत्खनन स्थळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जोरवे संस्कृतीचे नाव कोणत्या ठिकाणावरून पडलेले आहे? आता जोरवे या संस्कृतीचे नाव कोणत्या ठिकाणावरून पडलेलं आहे मित्रांनो? तो जोरवे. कोणाचं? तो जोर. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील जोर गावात या संस्कृतीचे पुरावे प्रथम सापडल्यामुळे या संस्कृतीला जोरवे संस्कृती असे नाव देण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. महाराष्ट्रातील जोरवे संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कुठे लागला? म्हणजे महाराष्ट्रातील जे जोरवे या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कुठे लागला मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, अहमदनगर जिल्ह्यात. म्हणजे जोरवे हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. या गावावरूनच त्याचं नाव जोरवे संस्कृतीचे नाव पडले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इनामगाव हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? इनामगाव हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे. म्हणजे इनामगाव हे पुणे जिल्ह्यातील घोड नदीच्या काठी वसलेले प्रसिद्ध पुरातत्वीय स्थळ आहे. प्रश्न विचारू शकतात, कोणत्या नदीच्या काठी बसलेले? तर घोड नदीच्या काठी बसलेले प्रसिद्ध पुरातत्वीय स्थळ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दायमाबाद हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? दायमाबाद हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ऑप्शन ए, अहमदनगर. कुठं? अहमदनगर. दायमाबाद हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पुरातत्वीय उत्खनन स्थळ आहे. लक्षात राहू द्या. पुढं, दायमाबाद येथे कोणत्या धातूच्या मूर्ती सापडलेल्या आहेत? कोणत्या धातूच्या मूर्ती सापडलेल्या मित्रांनो? ऑप्शन ए, तांबे. तांबे या धातूची मूर्ती सापडलेला आहे. दायमाबाद येथे तांब्याच्या मूर्तीचा प्रसिद्ध संच सापडला आहे, जो ताम्रपाषाण संस्कृतीचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. पुढं, महाराष्ट्रातील नेवासा हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? महाराष्ट्रातील नेवासा हे पुरातत्वीय स्थळ कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, प्रवरा नदीकाठी वसलेलं आहे. म्हणजे नेवासे हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठी वसलेलं महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. पुढचं पाहूया. महाराष्ट्रातील महापाषाण संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्य कोणती होती? महाराष्ट्रातील महापाषाण संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्य कोणती होती? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, दगडी समाध्या. कोणता? तर दगडी समाध्या. म्हणजे महापाषाण संस्कृतीमध्ये मोठ्या दगडांनी बांधलेल्या समाध्या, जे मॅगॅलिथिक, हे प्रमुख वैशिष्ट्य मानले जातात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? म्हणजे जे ताम्रपाषाण संस्कृती होती त्यातला सर्वात प्रमुख व्यवसाय कोणता होता मित्रांनो? तो ऑप्शन ए, शेती. कोणता होता? तर शेती. म्हणजे ताम्रपाषाण काळात लोकांनी स्थिर वस्ती करून शेती व पशुपालन सुरू केले होते. पुढं, महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे झाला? कोणत्या कारणामुळे झाला मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, समृद्धी व्यापार. कोणामुळे? तर समृद्धी व्यापार. म्हणजे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे आणि अंतर्गत व्यापारी मार्गामुळे महाराष्ट्रात व्यापाराची मोठी वाढ झाली होती. पुढे पाहूया. प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध बंदर. प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध बंदर कोणते होते? म्हणजे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध बंदर कोणते? ऑप्शन ए, सोपारा बंदर. कोणता? तर सोपारा. सोपारा प्राचीन सुपारक हे प्राचीन भारतातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापार बंदर
आहे. कोणते आहेत? व्यापार बंदर आहे. पुढचा प्रश्न, सोपारा हे प्राचीन बंदर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपारा हे प्राचीन बंदर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? तर पालघर. कशात आहे? ऑप्शन ए पालघर. पण लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या शासकीय पूर्वरचनेनुसार नालासोपारा परिसर पालघर जिल्ह्यात येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तेर हे प्राचीन व्यापारी केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील तेर हे प्राचीन व्यापारी केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए धाराशिव. काय? धाराशिव कुठं आहे? उस्मानाबादला. म्हणजे तेर प्राचीन नगर हे सातवाहन काळातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पैठण हे प्राचीन काळात कोणत्या नावाने ओळखले जात होते? पैठण हे प्राचीन काळात कोणत्या नावाने ओळखले जात होते? ऑप्शन ए प्रतिष्ठान. कोणता? तर प्रतिष्ठान. पैठणचे प्राचीन नाव काय होते? तर प्रतिष्ठान होते. सातवाहन साम्राज्याची ही महत्त्वाची राजधानी होती, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, अश्मक महाजनपदाची राजधानी कोणती होती? अश्मक महाजनपदाची राजधानी कोणती होती मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी पोतली. काय? तर पोतली. कधी याला पोतन किंवा पोतन असे सुद्धा म्हणतात. मी आधी दिलेल्या प्रश्न जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, तर ते नीट पाठ करून जावं पेपरला. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रात अश्मक महाजनपद कोणत्या नदीच्या काठी वसलेले होते? प्राचीन महाराष्ट्राच्या अश्मक महाजनपद कोणत्या नदीच्या काठी वसलेले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी. कुठं? तर गोदावरी. अश्मक महाजनपदाचा प्रदेश गोदावरी खोऱ्यात होता. हे 6 महाजनपदांपैकी एक महत्त्वाचे महाजनपद होते. पुढे पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन महाजनपद कोणते मानले जाते? आता IMP प्रश्न लक्षात राहू द्या. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन महाजनपद कोणते मानले जाते? कोणते मानले जाते मित्रांनो? ऑप्शन ए अश्मक महाजनपद. कोणते? अश्मक महाजनपद. अश्मक हे महाराष्ट्राशी संबंधित एकमेव महाजनपद मानले जाते. पुढं, जोर्वे संस्कृतीचा कालखंड साधारणपणे कोणता मानला जातो? जोर्वे संस्कृतीचा कालखंड साधारणपणे कोणता मानला जातो मित्रांनो? तर ऑप्शन ए इसवी सन पूर्व 1400 ते 700. म्हणजे जोर्वे संस्कृतीतील महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीचा उत्तरकालीन टप्पा मानला जातो, हे लक्षात राहू द्या. पुढे पाहूया, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये कोणत्या धातूचा सर्वाधिक वापर होतो? महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये कोणत्या धातूचा सर्वाधिक वापर होता? काय? शेवटचं काय? वापर होत होता. कोणता तांब्याचा वापर जास्त होता मित्रांनो? ऑप्शन ए तांबे. कसं? तांबे. म्हणजे ताम्रपाषाण म्हणजे तांब्या अधिक दगड, त्यामुळे या काळात तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पुढे पाहूया, महाराष्ट्रातील महापाषाण संस्कृती कोणत्या युगाशी संबंधित आहे? कोणत्या युगाशी संबंधित आहे मित्रांनो? ऑप्शन ए लोहयुग. म्हणजे महापाषाण संस्कृतीचा संबंध लोहयुगाशी जोडला जातो. या काळात लोखंडाचा वापर सुरू झाला होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दगडी हत्यारे कोणत्या युगात मोठ्या प्रमाणावर वापरले जात होत्या? म्हणजे महाराष्ट्रात दगडी हत्यारे कोणत्या युगात सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले गेले? ते कधी वापरले गेले? तर ऑप्शन ए अश्मयुगात. अश्मयुगात मानवाने दगडापासून कुऱ्हाडी, भाले, खरवड्या इत्यादी हत्यारे तयार केली होती. पुढं, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीतील घरे प्रामुख्याने कशापासून बनवली जात होती? कशापासून बनवली जात होती मित्रांनो? ऑप्शन ए सगळ्यांना माहिती आहे, माती व लाकूड. तेव्हा माती व लाकूड पासून बनवली जाते. म्हणजे त्या काळातील घरे माती, लाकूड, बांबू आणि गवत यापासून बांधली जात होत्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्राचीन लोकांचे प्रमुख अन्न कोणते होते? महाराष्ट्रातील प्राचीन लोकांचे प्रमुख अन्न कोणते होते? हा प्रश्न अचूक आहे मित्रांनो, कारण की कालखंडानुसार अन्न बदलत गेले. ताम्रपाषाण काळात गहू, ज्वारी, बाली, कडधान्य यांचा वापर होत असे. यामुळे हा प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टीने योग्य नाही, हा आपण स्किप करू. पुढचा प्रश्न, प्राचीन महाराष्ट्रातील व्यवहारासाठी कोणत्या मार्गाचा सर्वाधिक उपयोग केला जात असे? म्हणजे प्राचीन महाराष्ट्रातील व्यापारी व्यवहार करण्यासाठी कोणत्या मार्गाचा उपयोग करत होते? तर तेव्हा एकच मार्ग होता, म्हणजे स्थलमार्ग व समुद्रमार्ग. किंवा ते स्थलमार्गाने करायचे व समुद्रमार्गाने जास्त करायचे. म्हणजे प्राचीन महाराष्ट्रात स्थलमार्ग आणि पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रमार्ग या दोन्ही व्यापारासाठी वापर होत असे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्राचीन बंदरामुळे कोणत्या क्षेत्राचा विकास झाला? आता महाराष्ट्रातील जे प्राचीन बंदर आहे त्याच्यामुळे कोणाचा विकास जास्त झाला मित्रांनो? तर कशाचा व्यापार झाला? तर व्यापाराचा जास्त विकास झाला. म्हणजे सोपारा, कल्याण, चौल यांसारख्या बंदरामुळे देशांतर आणि परदेशी व्यापार वाढला. पुढं, प्राचीन महाराष्ट्रातील पुरातत्वीय उत्खननातून कोणत्या वस्तू मोठ्या प्रमाणावर सापडल्या होत्या? कोणत्या वस्तू सर्वात मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या मित्रांनो? ऑप्शन ए मातीची भांडी. म्हणजे मातीची भांडी, मणी, दगडी व तांब्याची साधने, धान्याचे अवशेष आणि अनेक वस्तू उत्खननातून सापडलेल्या होत्या.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्यांचे पालन करत होते? कोणत्या पालनाचे पालन करत होते मित्रांनो? ऑप्शन ए गाय, बैल आणि शेळी. म्हणजे या काळात शेती सोबत पशुपालन सुद्धा महत्त्वाचा व्यवसाय होता. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, प्राचीन महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता मानला जातो? कोणता मानला जातो मित्रांनो? तो ऑप्शन ए पुरातत्वीय अवशेष सर्वात महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे लेखी पुरावे कमी असल्याने उत्खननातून मिळालेले अवशेष, मातीची भांडी, नाणी, हत्यारे आणि मानवी सांगाडे हेच प्राचीन इतिहासातले प्रमुख स्रोत मानले जातात. तर मित्रांनो, आज आपण पाहिले 30 महत्त्वपूर्ण प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर सर्व सेवा भरतीमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि हे तुम्ही पाठच करून जायचं, कारण की ह्याच्यावर खूप प्रश्न येतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भाग 2 लवकरच येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.